इनपुट चलो, वेलकम सर्वांना पुन्हा एकदा मराठीच्या या सेशन मध्ये. आपण आज व्यंजन संधीचा पुढचा नियम बघणार आहोत. व्यंजन संधीमध्ये आपण प्रथम व्यंजन संधी पाहिलेली. प्रथम व्यंजन संधीमध्ये आपण बरेचसे उदाहरण घेतले होते. आज आपल्याला तृतीय व्यंजन संधी पाहायची. नियम थोडासा समजून घेणं गरजेचं आहे. आपल्याला पहिला वर्ण जो असतो तो एक वर्ण आणि प्लस दुसरा वर्ण है ना. आता पहिला वर्ण कोणता असणार आहे, आपण डायरेक्ट नियम घेऊया. पहिला वर्ण जो आहे तो स्पर्श व्यंजन गटातील पाहिजे. स्पर्श व्यंजन पाहिजे, स्पर्श व्यंजन. आता स्पर्श व्यंजन पाहिजे, पण कोण सोडून? अनुनासिक सोडून. अनुनासिक सोडून. पहिला वर्ण जो आहे तो स्पर्श व्यंजन पाहिजे, परंतु अनुनासिक सोडून. दुसरा वर्ण कोण पाहिजे? मृदू व्यंजन पाहिजे. मृदू व्यंजन म्हणजे हे अनुनासिक त्र न न म हे सोडून इकडला कुठलाही वर्ण पहिला पाहिजे. दुसरा वर्ण कोण पाहिजे? मृदू व्यंजन म्हणजे काही तिसरी आणि चौथी पंगत किंवा स्वर पाहिजे. तर अशा कंडिशन मध्ये या पहिल्या वर्णाच्या जागी याच्या जागी तृतीय व्यंजन त्याच्या गटातील तृतीय व्यंजन त्याच्या गटातील तृतीय व्यंजन पाहिजे. म्हणजे पहिला वर्ण जाणार, स्पर्श व्यंजन निघून जाणार, स्पर्श व्यंजनाच तिसरा व्यंजन येईल. म्हणजे उदाहरण घेऊया आपण बघा. आता इथं फक्त एवढं लक्षात ठेवा, हे दोन जे वर्ण आहेत हे मृदू आहेत आणि सगळे स्वर सुद्धा मृदू आहेत. ठीक आहे. नियम असा आहे, स्पर्श व्यंजन गटातील कठोर व्यंजनापुढे है ना, कठोर व्यंजनापुढे म्हणल्याच्या नंतर आता इथं स्पर्श व्यंजनापैकी कठोर व्यंजन पाहिजे म्हणाले बघा. थोडासा नियम वाढला, कठोर व्यंजन पाहिजे. आता कठोर व्यंजन हो काय दोन, पहिला जो वर्ण आहे तुम्ही स्पर्श व्यंजन म्हटलं होतं, परंतु त्याच्यामध्ये थोडंसं अजून डीप मध्ये जावं लागलं आपल्याला. पहिल्या दोन पंक्तीमधला पहिला वर्ण पाहिजे इथं, आणि दुसरा वर्ण जो आहे तो या दोन पंक्तीमधला मृदू वर्ण पाहिजे किंवा स्वर पाहिजे. आता नियम परत एकदा सांगतो बघा. स्पर्श व्यंजन गटातील कठोर व्यंजनापुढे अनुनासिकाशिवाय स्वर किंवा मृदू वर्ण आल्यास, स्वर किंवा मृदू वर्ण आल्यास त्याच्या जागी त्याच गटातील तिसरे वर्ण किंवा तिसरे व्यंजन येऊन त्या ठिकाणी संधी होते. तर थोडस उदाहरण घेऊया आपण बघा. उदाहरण काय सांगते, उदाहरण थोडं समजून घ्या. नियम तर आहेच, परंतु उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याला थोडस पुढे जाता येईल बघा. सत, सत अधिक भावना. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, पहिला जो वर्ण आलेला आहे म्हणजे पहिल्या शब्दाचा लिहून घेतात रेकॉर्डिंग नंतर ऐका ना मॅडम. हा, पहिला वर्ण जो आहे तो पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण त आलाय म्हणजे कठोर आलाय, है की नाही. कठोर व्यंजन आलाय, कठोर व्यंजन आलाय. आणि दुसरा जो वर्ण आलाय म्हणजे दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण जो आलाय तो काय आलाय? मृदू आलाय का ते बघूया. मृदू व्यंजन आलाय का ते बघूया. आता काय भ, तिसऱ्या आणि चौथी पंगत भ. तर अशा कंडिशन मध्ये है ना, आता इथं घेऊया आपण त अधिक भ. तर तोची जागा कोण घेईल? तोच्या गटातला तिसरा वर्ण कोण आहे? त थ द. तोची जागा कोण घेईल? द घेईल, है ना. द अधिक भ होईल. मग आता इथं आपल्याला काय करावं लागेल, है ना. त निघून गेलो, स दशा तस अधिक द अधिक भ, अधिक हा काळा दशा तसा, है ना. हे व ना दशा सद्भावना. डायरेक्ट उत्तर देतो मी, सद्भावना. बघा तर द आणि भ एकत्र येऊ शकत नाही, त्याला जोडून लिहावं लागेल. द भ तयार होणारा शब्द काय असणार आहे? सद्भावना असणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, तृतीय व्यंजन संधीमध्ये असतंय काय, तृतीय व्यंजन संधीमध्ये संधी होणारा पहिला वर्ण जो असतो तो कठोर व्यंजन असतो आणि दुसरा जो वर्ण असतो तो मृदू वर्ण असतो. तर पहिल्या कठोर व्यंजनाच्या जागी त्याच्याच गटातला तिसरा वर्ण येतो आणि तो पुढच्या वर्णामध्ये मिसळतो. याला म्हणायचं तृतीय व्यंजन संधी. थोडंसं आणखी उदाहरण घेऊया बघा. हे उदाहरण थोडं समजून घेऊया. दिक, दिक अधिक, दिक अधिक गज, दिक अधिक गज. बघा
पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आलेला आहे क. क म्हणजे कठोर आहे ना. हे दोन मृदू आहेत, दोन पंक्ती. आता कठोर व्यंजनाच्या पुढे ग आलाय म्हणजे ग कसला आहे, मृदू आहे. तर पहिल्या व्यंजनाच्या जागी क च्या जागी कोण येणार आहे, तिसरा वर्ण क ख ग. ग येईल, क काढून टाकायचं, क अधिक हा ग त्याच्यामध्ये मिसळायचा. ग अधिक ग बरोबर डबल ग. तर या ग ने या दोन शब्दाला जोडायचं. क काटला ग काटला, हा ती जशाला तसं जोडायचं ग ने. याच्यातला जो क आहे तो याच्यामध्ये मिसळतो, दिग्ग राहिला ज, तयार होणार शब्द दिग्गज. समजलं का? याला म्हणतात तृतीय तृतीय व्यंजन संधी. तृतीय व्यंजन संधी. ठीक आहे, तृतीय व्यंजन संधी. आता एक शब्द देतो तो करून दाखवा. चलो. सत अधिक आचा, दुसरा वर्ण जो आलेला आहे तो स्वर आलेला आहे म्हणजे मृदू वर्ण आहे. सगळे स्वर मृदू वर्ण असतात. करा करा हे उदाहरण सर्वांनी कमेंट मध्ये करा. कमेंट करा सर्वांनी. डायरेक्ट उत्तर नाही, मी जसं काढलंय ना असं मनीषा मॅडम असं काढून दाखवा. पहिला वर्ण कोणता आहे, दुसरा वर्ण कोणता आहे, पहिली जागा कोणी घेतली, फोड करून टाका. मला पण म्हणजे सगळ्यांना सांगता येईल ना, सताधिकाचार सदाचार होते, परंतु होते कसं ते ऍक्च्युअल ते सांगायचं. हम्म. सगळे सदाचार कमेंट करले परंतु फोड करून सांगा. ह्या ना क आहे पहिला वर्ण, दुसरा आहे दुसरा आहे आ. तच्या पुढे मृदू वर्ण आहे. त हा कठोर आहे, त ची जागा तिसऱ्या गटातला वर्ण घेणार आहे. त थ द, त ची जागा द घेईल. द अधिक हा आ बरोबर दा, जोडायचं दोघांना दा ने. त कटलं आ कटलं, स जशाला तसं, दा हे जशाला तसं हे, चार. तयार होणार शब्द सदाचार. हा, दीपक सरने राईट कमेंट केली बाबा. व्हेरी गुड. चल हा, शहिदा मॅडमनी पण कमेंट केली व्यवस्थित. हे नियम समजलाय सर्वांना. घेऊ उदाहरण पुढचं. चला दोन उदाहरण देतो, करून दाखवा. कमेंट मध्ये व्यवस्थित कमेंट करा. दिक अधिक दिक अधिक विजय. दिक अधिक विजय. हम्म. य र ल व सगळे मृदू वर्ण आहेत. इथं व आलाय. आता तुम्ही म्हणता इथं व कुठं दिसत नाही, पण सगळे अर्धस्वर मृदू आहेत. है ना, मृदू वर्ण पाहिजे. दुसरा वर्ण मृदू वर्ण पाहिजे. त्यामुळे असं म्हणायचं नाही व मृदू नाहीये. सगळे अर्धस्वर जे य र ल व मृदू वर्ण आहेत. हम्म. क च्या पुढे कठोर वर्ण आहे. क च्या पुढे व आलाय म्हणजे मृदू वर्ण आलाय. तर काय करायचं, क ची जागा तिसऱ्या वर्णाने घ्यायची. क ख ग, क ची जागा ग घेईल. क मध्ये व मिसळेल, तयार होईल व. या व ने या दोन शब्दांना जोडायचे. क कटलं व कटलं, याची वेलांटी ह्याला जाईल. ती जशाला तसं, ती जशाला तसं, याची वेलांटी ह्याला जाईल. दिग्वी राहील विजय. शब्द दिग्विजय. तयार होणार शब्द दिग्विजय. ठीक आहे. अच्छा, दिग्विजय. एक उदाहरण घ्या. उदाहरण घ्या. भगवत 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 अधिक गीता. करा. भगवत गीता. हम्म. फोड करून दाखवायची. विद्या मॅडम दिग्विजय. भगवत अधिक गीतेचं करा. आता ह्याचं उदाहरण करा, हे करा फोड. ते दिग्विजय बरोबर आहे मगच. हा चलो. त च्या पुढे ग आले. ग मृदू आहे. पहिला वर्ण कठोर आहे, दुसरा मृदू आहे. त च्या गटातला तिसरा वर्ण कोण आहे, त थ द. क ची जागा ग घेईल. द अधिक ग, द अधिक ग बरोबर असं ग करायला.
चलो, त कटलं ग कटलं, ह्याची व्हॅलिडिटी ह्याला जाईल. हा, वर आहे भगव, भगवत, ह्याची व्हॅलिडिटी ह्याला आली. पुढे ता, त्या हा शब्द भगवत गीता. भगवत गीता. ठीक है. चलो आणखी एक उदाहरण घ्या. सच्चित, सच्चित अधिक, सच्चित अधिक आनंद, सच्चित अधिक आनंद, सच्चित अधिक आनंद. हम्म. परत तेच तची जागा द घेईल. त, त अधिक आ, तची जागा त, थ, द आहे ना. हे चार्ट पाहिजे. हे चार्ट जर नसेल तर येतच नाही, व्यंजन संधी समजणार नाही. क ची जागा कोण घेईल? द घेईल. द मध्ये हा आ मिसळला, होईल दा. दा नाही जोडायचं, आ कटला त कटलं. सच्चित, ची, दा, राहिला आनंद. तयार होणार शब्द सच्चिदानंद. ठीक आहे. चलो पुढे जाऊया. पुढचा नियम घेऊया. समजला का हा नियम? नियम समजला का? पुढे जायचं का? पुढचा नियम घ्यायचा का? हम्म. ओके चलो. पुढचा नियम आहे अनुनासिक संधीचा. व्यंजन संधी मधला हा अत्यंत महत्वाचा नियम आहे. बघा, एक उदाहरण घेऊ आपण. त्याला आपण म्हणूया अनुनासिक, अनुनासिक संधी. आता अनुनासिक संधीमध्ये असतंय काय ते घेऊया. एक उदाहरण घेतो. बघा, चित्त अधिक मय, चित्त अधिक मय असं उदाहरण आहे. पहिला वर्ण जो आहे, म्हणजे पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आलेला आहे त, आणि पुढे आलेला आहे म. ठीक आहे. आता त प्रथम व्यंजन आहे. बघा पाहिजे, पूर्ण पंगत जे आहे, पूर्ण पंगत जे आहे ते प्रथम व्यंजनाची आहे. आणि ही जी शेवटची पंगत आहे ही अनुनासिकाची आहे. प्रथम व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास, प्रथम व्यंजन आहे ना त, है ना. क, च, ट, त पहिले सगळे प्रथम व्यंजन आहे. प्रथम व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास प्रथम व्यंजनाच्या गटातला अनुनासिक पुढे घ्यायचा. त, थ, द, ध या त च्या ऐवजी काय घ्यायचा? न घ्यायचा. हा न घ्यायचा. त च्या गटातला अनुनासिक कोण आहे? न आहे. त च झालं न, अधिक हे म त्याच्यामध्ये ऍड करायचं, म्हणून म्हणजेच काय होईल? अन्म जोडायचं याला याने, म ने ना. ठीक आहे. चलो बघा आता, इथला त कटला, इथला म कटला, ची कशाला तसं अन्म है ना. इथला जो अ आहे तो यात मिसळतो, राहिला य. तयार होणारा शब्द चिन्मय, चिन्मय. ठीक आहे. प्रथम व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास नियम व्यवस्थित आहे का? प्रथम व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास प्रथम व्यंजनाच्या जागी त्याच्याच गटातील अनुनासिक येते आणि ते अनुनासिक पुढच्या अनुनासिकामध्ये मिसळते. म्हणजेच त्या ठिकाणी अनुनासिक अधिक अनुनासिक होते. ठीक आहे. चल बघा, अजून एकदा एक हाच नियम परत एकदा सांगतो. बघा, त, त, त अधिक मय. त च्या पुढे काय आलंय? म आलंय. प्रथम व्यंजन आहे त. त ची जागा कोण घेईल? न घेईल. न मध्ये हा म मिसळला, न अधिक म बरोबर अन्न. ओके, अन्न. त कटला, म कटला, वर राहिले त, अन्न जशाला तसं. इथला अ ह्याच्यामध्ये मिसळला, राहिलं य. तयार होणारा शब्द तन्मय. तयार होणारा शब्द तन्मय. एनी डाऊट? तन्मय. ठीक आहे. थोडस व्यवस्थित समजून घ्या. चलो पुढे जाऊया. पुढचं उदाहरण घेऊया.
सत अधिक मार्ग. सत अधिक मार्ग. चला करा बरं. किती सोपं उदाहरण आहे. तच उदाहरण जास्त येईल. त थ द ध न. प्रथम तच्या पुढं म आले. तच काय होईल. तच न तच न होईल न अधिक म. बरोबर म जोडायचं मने ना. देऊ का डायरेक्ट. सत अधिक मार्ग. सन्मार्ग. 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 ओके. सन्मार्ग होईल. सन्मार्ग. थोडंसं उदाहरण घेऊया. बरोबर आहे. सन्मार्ग होईल. चलो दुसरं उदाहरण घेऊया. जगत अधिक नियंता. जगत अधिक नियंता. जगत अधिक नियंता. हा चला करा बरं. मृणाली मॅडम हेच करावं. जगत नियंता ते सोपं आहे. तच आता इथं पण तच आलंय शेवटचं. पहिल्या शब्दाचं शेवटचं म्हणजे पहिल्या वर्ण तच आलाय. हम्म. रुपाली लवटे मॅडम केले बघ. जगन्नियंता ची फोड करायला आली पाहिजे. चलो पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण त आलाय. दुसरा शब्द आलेला आहे. अधिक इथं काय येईल बरं दुसरा वर्ण. दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण काय येईल. न येईल न. त ची जागा कोण केली. त थ द ध न. न अधिक न बरोबर अन्न. ठीक आहे. त कटलं न कटलं वेलांटी ह्याला जाईल. वर आहे ज ग. त्याची वेलांटी ह्याला जाईल. हा नी राहिले यंता. काय हा शब्द. जगन्नियंता. 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 ठीक आहे. चलो दुसरं उदाहरण घ्या. वाक अधिक नीरस. वाक अधिक नीरस. हे उदाहरण सोडवायचं. वाक अधिक नीरस. वाक अधिक नीरस. बघा एक एक बेसिक कन्सेप्ट आहे. या ड चा उच्चार ग करायचा ग. है ना. हे जर अनुनासिक शब्दामध्ये वापरलं तर याला न म्हणण्याच्या ऐवजी ग म्हणायचं. पण नच आहे ह्याचा उच्चार पण ग होतंय काही शब्दांमध्ये. बघा क च्या पुढे क च्या पुढे न आले. क ची जागा कोण घेईल. क ख ग घ न. न होईल न. है ना अधिक न. बरोबर याने जोडायचं. आता क कटलं नि कटलं याची वेलांटी त्याला जाईल. हा वा वांगनीरस असा शब्द तयार होईल. वांगनीरस. ओके. आणखी एक उदाहरण असं देऊ. याचा उच्चार थोडासा व्यवस्थित करायचा. इथे एक डॉट असतो असं आहे. वांगनिरस. चला एक उदाहरण घ्यायचं. थोडस वेगळं उदाहरण घेऊया एक. वाक अधिक निश्चय. बरोबर. वाक अधिक निश्चय. वाक अधिक निश्चय. हम्म. वाङ्मयाचा करून दाखवा सर कसं होईल. ते सेम उदाहरण हे करू आपण सर. राजकुमार सर हे करूया उदाहरण. सेम हेच आहे. सेम असंच आहे. हा बघूया किती कमी येतात ते. हम्म. चलो ठीक आहे. नौशाद सरने केलंय. परत मॅडम वाघ निश्चय की तर ग टाकले तुम्ही. ग जे टाकले ना ते ग कसं घेतलंय. लक्ष द्या बघ. पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आलेला आहे ग. त्याच्या पुढे आलेला आहे न. प्रथम व्यंजनापुढे अनुनासिक आले. प्रथम व्यंजनाची जागा त्याच्यात गटाला अनुनासिक येईल. क च्या ऐवजी न येईल. न अधिक न बरोबर काय असे. आता इथली वेलांटी ह्याला जाते पुढं.
त्यावेळेस आपण खाली घेणार आहे त्याला. हा चला, क कटलं, क कटलं. पण इथला जो न आहे या न मध्ये हा न मिसळलाय, म्हणजे असं होतं इथं. हा वा जशाला तसं, हे न जशाला तसं, आणि हे न ला ही वेलांटी येते निश्चय जशाला तसं. वांग निश्चय असा शब्द तयार होतो. शब्द कसा लिहिलाय बघा व्यवस्थित, वांग निश्चय. त्याला ग म्हणायचं उच्चार करताना. काही शब्दामध्ये वांग उच्चार करताना अनुस्वार पण येतंय तिथं, अनुनासिक पण येतंय तिथं. वांग निश्चय. ठीक आहे, समजला का हा नियम? अनुनासिक संधीमध्ये त्याला अनुनासिक अधिक अनुनासिक, अनुनासिक अधिक अनुनासिक. ठीक आहे, ओके. घ्यायचा पुढचा नियम. बरोबर आहे, हा घ्यायचा का पुढचा नियम? ओके, चलो चलो. आता व्यंजन संधीचेच काही नियम आहेत, छोटे छोटे नियम आहेत, सोपे सोपे नियम आहेत फार. ते आपण घेऊया. चलो. त या व्यंजनापुढे, म्हणजे प्रथम व्यंजन जर त असेल, संधी होताना पहिला वर्ण म्हणजे पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण. पहिल्या वर्णाचा शेवटचा वर्ण म्हणजे पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण म्हणजे पहिला वर्ण त असेल, आणि त्याच्या पुढे जर च किंवा छ आला असेल, बघा, त च्या पुढे च किंवा छ आला असेल, तर या त चा जो आहे तो च होतो. त चा काय होतो? च होतो. बघा, कळालं का नियम? त च्या पुढे च किंवा छ आल्यास त चा च होतो. हा च या पुढच्या व्यंजनामध्ये मिसळतो. उदाहरण घेऊया, उदाहरण घेऊया. हा नियम आहे, थोडक्यात सांगितलेलं आहे आपण. उदाहरण घेऊया. उदाहरणार्थ बघा, असं जर झालं, सत सत अधिक चरित्र, सत अधिक चरित्र, सत अधिक चरित्र असं आलंय. त च्या पुढे च आलंय, तर त्याचा काय होईल? त च्या पुढे जर च आला असेल तर त चा काय होईल? च होईल. या त चा च झाला, हा च या च मध्ये अधिक होईल. च अधिक च बरोबर च. याने जोडायचे दोन शब्द. त कटला च कटला, वर आहे स, स अधिक च आणि मित्र, तयार होणारा शब्द सच्चरित्र. तयार होणारा शब्द सच्चरित्र. समजलं का? एक उदाहरण घेऊया. त अधिक छेद, त अधिक छेद. त च्या पुढे छ आलाय, तर त चा काय होईल? च होईल. त चा च झाला, या च मध्ये हा छ अधिक होईल. हा, बरोबर छ असं या ठिकाणी वर्ण तयार होईल. त कटला छ कटला, हा जो मात्रा आहे तो याच्यावर येईल. हा उ जशाला तसं, छ हा मात्रा याच्यावर येईल, म्हणजे त्याच्यामध्ये मिसळलाय सूर, आता राहिले द. तयार शब्द उच्छेद. समजलं का? समजलं का? एक उदाहरण करा सर्वांनी, कमेंट मध्ये करा. त त त त अधिक त त अधिक छत्र, त त अधिक छत्र. हा, बरोबर. त त अधिक छत्र. हम्म, काय होईल? त त अधिक छत्र. त च्या पुढे छ आलाय, त चा काय होईल? च होईल. च अधिक छ बरोबर छ. त कटलं छ कटलं, त जशाला तसं छ. हे त जशाला तसं, छ जशाला तसं. याच्यामध्ये मिसळतो म्हणायचं, पाय मोडायची गरज नाही, राहिले पुढं त्र. तयार शब्द तच्छत्र, तच्छत्र. संधीचं नाव घ्या. ह्याच्यात काय तर स्पेशल असं नाव नाही का तयार? कोणी केली कमेंट? एक मिनिट बघू द्या मला.
आता याला प्रथम व्यंजन संधी, द्वितीय तृतीय व्यंजन संधी असं काय म्हणायची गरज लागणार नाही. हे स्पेसिफिक सेपरेट अशा प्रकारचे उदाहरण आहेत. टायपिंग होत नव्हतं. एक मिनिट, टायपिंग होत नव्हतं. संधीचं नाव घ्या. काय आहे? या व्यंजन संधीचे उदाहरण आहेत हे, पण स्पेसिफिक सेपरेट सेपरेट आहे तसे. याच्यामध्ये एवढं काही असायला नाव दिलेलं नाहीये. त्याला त संधी म्हटलं तर चालते. ठीक आहे, चलो पुढे जाऊया. आणि जास्त प्रश्न याच्यावरती स्पेसिफिक हे तीन जास्त बऱ्याचदा आलेले आहेत. हे तीनच उदाहरणं बऱ्याचदा आलेली आहेत. ठीक आहे, तच्या पुढे च किंवा छ आल्यास तचा च होतो. एवढा नियम पाठ करा. तच्या पुढे च किंवा छ आल्यास तचा च होतो आणि तो पुढच्या वर्णामध्ये मिसळतो. ठीक आहे, पुढचा नियम घेऊया. तच्या पुढे म्हणजे पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण त असेल तर, आणि जर पुढे ज किंवा झ आल्यास, है ना, तच्या पुढे ज किंवा झ आल्यास तचा ज होतो. तचा ज होतो. उदाहरणार्थ कसं? त अधिक ज्वल बरोबर काय होईल? तच्या पुढे ज आलाय, तचा काय होईल? ज होईल. आणि हा जो पुढच्या ज मध्ये मिसळेल म्हणजे ज होईल, डबल ज होईल. याने जोडायचे दोन शब्दांना. त कटलं इथला ज कटलं. या ज ला या ब मध्ये मिसळावं लागतं. ह्या वर आहे उ, ज राहिलेलं हे ज या व मध्ये मिसळतंय. ठीक आहे, आणि राहिलेलं तयार होणारा शब्द उज्ज्वल. उज्ज्वल म्हणजे कसं होईल? ज अधिक व बरोबर असं होईल. ठीक आहे, उज्ज्वल. देऊ दुसरं उदाहरण. थोडस दुसरं उदाहरण घ्या. शरत अधिक झंझावात. शरत अधिक झंझावत बरोबर. शरत अधिक झंझावत. हम्म, शरत अधिक झंझावत काय होईल? तच्या पुढे झ आलाय, च काय होईल? ज होईल. ज अधिक झ बरोबर झ. ज आणि झ जोडायचं असं. याने या दोन शब्दांना जोडायचं. त कटलं झ कटलं, शर जशा शब्द शर. हा, अनुस्वार ह्याच्यावर येते. शरद राहिलेलं वत. शरद झा राहिलं ना, वत. तर हा शब्द शरद त्याची फोड करा बरं. घेतो वर तो शब्द. शब्द काय आहे बघा? शर झंझावत. या शब्दात किती वर्ण येतात? जोडाक्षर किती? करा फोड. फोड करा बघूया किती जणांना येते. हम्म, शरझंझावत या शब्दाची फोड केल्यावर किती वर्ण येतात? फोड कशी होते? बघा, श अधिक अधिक र अधिक शर कटला. हा, आता इथं कसं होतं बघा? ज अधिक झ अधिक अधिक अनुस्वार, हा अनुस्वार येतो इथं. अधिक झ अधिक आ अधिक व अधिक अधिक त अधिक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा 11 12 13 14 14 वर्ण आहे. 14 वर्ण हे एक जोडाक्षर आहे. एकच जोडाक्षर आहे शरजंजावत मध्ये. ठीक आहे, समजले का? 14 वर्ण आले का सगळ्यांचे? 14 वर्ण आहेत त्याच्यात. 14 वर्ण, 14 वर्ण येतात. चला पुढचा नियम घेऊया. तो व्यंजन संधीचा पुढचा नियम. तच्या पुढे ट किंवा ठ आल्यास, तच्या पुढे ट किंवा ठ आल्यास
तचा ट होतो. किती सोपा नियम आहे बघा. किती सोपा नियम आहे. एकच उदाहरण नियम आहे त्याच्यात. त अधिक टीका. है ना, तच्या पुढे ट आले तर त अधिक ट, है ना, चा ट होतो. ट अधिक ट बरोबर डबल ट. याने जोडायचे या दोन शब्दांना. त कटलं ट कटलं ह्याची व्हॅलिटी आला इथे. हा, त जशाला तसं तट्टिका. तयार होणार शब्द तट्टिका. सोपा आहे का नाही नियम. किती सोपा नियम आहे बघा ना. अगदी सोपा नियम आहे. चलो पुढे जाऊया. हे छोटे छोटे नियम येतात परीक्षेमध्ये बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळतात. तच्या पुढे तच्या पुढे जर ल आला, तच्या पुढे जर ल आला तर तचा ल होतो. ल होतो. तचा काय होतो. ल होतो. कसं आता करायचं याचं उदाहरण बघा. उत अधिक लंघन. बरोबर. तच्या पुढे काय आलाय. ल आलाय. तचा ल करा. चा ल झाला. या चा ल झाला. आधी ल ह्याच्यामध्ये ऍड करायचं. डबल ल. डबल ल. है ना. ल कटलं त कटलं. उ जशा जसं. हे ल जशा जसं. उल्लंघ हे अनुस्वाराच्या वर घ्या. उल्लंघ राहिलेलं न तयार शब्द उल्लंघन. उल्लंघन. सोपं आहे का नाही नियम. उदाहरण घ्या. त अधिक लेख. त अधिक लेख. नौशाद सर काय पटकन उत्तर फेकलं बघा. उल्लेख. उल्लेख. संख्या काय झाली आज. हा, उल्लेख. चलो आणखी घ्या उदाहरण. विद्युत अधिक लता. विद्युत अधिक लता. विद्युत अधिक लता. हम्म, काय होईल. विद्युल्लता. है ना, विद्युल्लता. ठीक आहे. विद्युल्लता. विद्युल्लता. सोपा नियम आहे हा. ठीक आहे. सर्वांना आता काय आहे, 10-6 झालेत. थोडंसं टेक्निकल प्रॉब्लेम आहे आणि माझं पण वैयक्तिक थोडंसं मला काम असल्यामुळे मी 4 मिनिट आज थोडं सेशन लवकर सोडणार आहे. आज आपण थांबूया. उद्या आपल्याला विसर्ग संधी घेता येईल. विसर्ग संधी उद्या झाली की संधी टॉपिक आपला संपतो. संधीवरती काही क्वेश्चन घेऊया आणि त्याच्यानंतर मग आपले जे राहिलेले टॉपिक आहेत ते आपण कव्हर करूयात. ठीक आहे. समजलं असेल असं गृहीत धरतो. परत एकदा परत एकदा व्हिडिओ रेकॉर्डेड जो आहे तो बघा. संधी टॉपिकला कसं परफेक्ट बनवता येईल त्याकडे थोडंसं लक्ष द्या. चलो ठीक आहे. समास घेऊया हा टॉपिक झाल्यावर. ओके. थँक्यू. चलो गुड नाईट. शुभरात्री. करू एंड. एंड करू. चलो बाय. गुड नाईट.